नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स इन सिंकिंग फंड मेथड और डिबेंचर रिडम्पशन फंड मेथड. म्हणजेच इश्यू ऑफ डिबेंचरची जी सिंकिंग फंड मेथड आहे त्याला आपण डिबेंचर रिडम्पशन फंड मेथड असं म्हणतो. त्या मेथडमध्ये होणाऱ्या जर्नल एंट्रीज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. त्यासाठी इश्यू ऑफ डिबेंचरचा सिंकिंग फंड मेथडचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. प्रॉब्लेम आहे अनिल लिमिटेड हैज इश्यूड ऑन 1st January 2018 9% डिबेंचर्स फॉर ₹10 लाख. अनिल लिमिटनं 1 जानेवारी 2018 ला 9% 10 लाख रुपयाचे डिबेंचर्स विकलेले आहेत. डिबेंचर्स वेअर इश्यूड ॲट डिस्काउंट ऑफ 5% आणि हे डिबेंचर्स 5% डिस्काउंटनं विकलेले आहेत. दे वेअर रिडीमेबल ॲट पार ॲट द एंड ऑफ दी 10th इयर आणि ह्या डिबेंचरची रक्कम 10 वर्षानंतर आहे तेवढीच परत केली जाईल. द सिंकिंग फंड वॉज क्रिएटेड बाय ट्रान्सफरिंग ₹1 लाख फ्रॉम प्रॉफिट्स आणि ह्या डिबेंचरची रक्कम परतफेड करण्यासाठी दरवर्षी प्रॉफिट मधून 1 लाख रुपयाचा सिंकिंग फंड त्या ठिकाणी क्रिएट केला जाईल. अँड इट वॉज इन्व्हेस्टेड इन 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि हे 1 लाख रुपये 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट केले जातील. अकाउंट्स आर क्लोज्ड ऑन 31st December एव्हरी इयर. कंपनीचे अकाउंट्स 31 डिसेंबरला त्या ठिकाणी क्लोज होतात. पास जर्नल एंट्रीज फॉर फर्स्ट 2 इयर्स. आपल्याला पहिल्या 2 वर्षाच्या जर्नल एंट्रीज ह्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे कंपनीनं जे डिबेंचर्स विकले आहेत याचा कालावधी 10 वर्ष आहे. मात्र आपला फर्स्ट 2 इयरच्याच जर्नल एंट्रीज ह्या ठिकाणी करायचा आहे. मी याच्या एंट्रीज करून दाखवेन. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अनिल लिमिटेड. अनिल लिमिटेडच्या बुक्स मध्ये आपला एंट्रीज करायचा आहे. फर्स्ट एंट्री 1 जानेवारी 2018 ला इश्यू ऑफ डिबेंचर साठी आणि हे डिबेंचर्स 5% डिस्काउंट 10 लाखाच्या 5% डिस्काउंट म्हणजेच 50,000 रुपये डिस्काउंट असणार आहे. तेवढी रक्कम कमी मिळणार आहे. इश्यू ऑफ डिबेंचर साठी एंट्री बँक अकाउंट डेबिट अमाउंट 9,50,000 discount on issue of debentures account debit 50,000 रुपये to 9% debentures account credit 10 लाख रुपये. नरेशन being issued debentures for ₹10 lakh 10 लाख रुपयाचे डिबेंचर्स त्या ठिकाणी विकलेले आहेत ॲट 5% डिस्काउंट. फर्स्ट एंट्री आपली इश्यू ऑफ डिबेंचरची संपलेली आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2018 ला होणारी एंट्री 31/12/2018 ला त्या ठिकाणी प्रॉफिट्स मधून 1 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. त्यासाठी एंट्री प्रॉफिट अँड लॉस appropriation account debit 1 लाख रुपये टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट 1 लाख रुपये. नरेशन बीइंग अमाउंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट्स फॉर सिंकिंग फंड. या ठिकाणी प्रॉफिट्स मधून सिंकिंग फंड साठी 1 लाख रुपये रक्कम त्या ठिकाणी आपण क्रिएट केली आहे आणि ही रक्कम त्या ठिकाणी 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केले जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री त्याच तारखेला 31/12/2018 ला सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1 लाख रुपये टू बैंक अकाउंट क्रेडिट 1 लाख रुपये. नॅरेशन बीइंग परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स मध्ये पैसे गुंतवलेले आहेत. आता त्यानंतर
परत वर्षाच्या शेवटी 31/12/2018 ला आपल्याला डिस्काउंट राईट ऑफ करावं लागेल. या ठिकाणी डिस्काउंटची रक्कम आहे 50,000 आणि हे 50,000 आता डिबेंचरचा कालावधी 10 वर्ष आहे, म्हणजे 10 वर्ष थोडी थोडी रक्कम राईट ऑफ केली जाईल. 50,000 भागिले 10 वर्ष म्हणजे 5,000 रुपये दरवर्षी राईट ऑफ केले जातील. त्यासाठी जर्नल एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5,000 रुपये टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 5,000 रुपये. नॅरेशन बीइंग राईट ऑफ डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. इथं फर्स्ट इयरच्या एंट्रीज संपल्या. आता दुसऱ्या वर्षी नेक्स्ट इयरला परत वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2019 ला होणाऱ्या जर्नल एंट्रीज 31/12/2019. या ठिकाणी आपण मागच्या वर्षी सिंकिंग फंड मध्ये सिंकिंग फंडची रक्कम जी इन्व्हेस्ट केलेली आहे ह्याचे 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, त्यामुळे 10% आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. त्यासाठी जर्नल एंट्री बँक अकाउंट डेबिट 1 लाखाच्या 10% 10,000 रुपये इंटरेस्ट मिळेल टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट 10,000 रुपये. नॅरेशन बीइंग इंटरेस्ट रिसिव्ड ऑन 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. त्यानंतर हे इंटरेस्ट सिंकिंग फंड अकाउंटला ट्रान्सफर केला तर त्यासाठी जर्नल एंट्री 31/12/2019 ला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 10,000 टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट 10,000. नॅरेशन बीइंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर टू सिंकिंग फंड. परत वर्षाच्या शेवटी 1 लाख रुपयाचा पुन्हा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. त्यासाठी नेक्स्ट एंट्री 31/12/2019 ला प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 1 लाख रुपये टू सिंकिंग फंड अकाउंट क्रेडिट 1 लाख रुपये. नॅरेशन बीइंग अमाउंट सेट असाइड फ्रॉम प्रॉफिट्स फॉर सिंकिंग फंड. सिंकिंग फंड साठी 1 लाख रुपये प्रॉफिट मधून रक्कम तिथं आपण बाजूला केलेली आहे आणि ही सिंकिंग फंडची रक्कम आणि आपला जे इंटरेस्ट मिळाले हे पुन्हा इन्व्हेस्ट केलं तर त्यासाठी नेक्स्ट एंट्री 31/12/2019 सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 1,10,000 रुपये. सिंकिंग फंड 1 लाख आणि इंटरेस्ट 10,000 1,10,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 1,10,000. नॅरेशन बीइंग परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. त्यानंतर पुन्हा वर्षाच्या शेवटी 31/12/2019 ला आपल्याला डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स राईट ऑफ करावं लागेल. त्यासाठी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 5,000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 5,000 टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट 5,000 रुपये. नॅरेशन बीइंग राईट ऑफ डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. म्हणजेच ह्या ठिकाणी आपण फर्स्ट इयरच्या आणि सेकंड इयरच्या 2 वर्षाच्या जर्नल एंट्रीज त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. फर्स्ट इयरला पहिली एंट्री इश्यू ऑफ डिबेंचर साठी वर्षाच्या सुरुवातीला
वर्षाच्या शेवटी त्या ठिकाणी सिंकिंग फंड तो स्पेशल फंड क्रिएट केला त्यासाठी एंट्री, त्यानंतर हा सिंकिंग फंड इन्व्हेस्ट केला त्यासाठी एंट्री केली, त्यानंतर वर्षाच्या शेवटी डिबेंचर्स डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स राईट ऑफ केला त्यासाठी एंट्री केली. म्हणजे फर्स्ट इयरला आपण इथं 3 जर्नल एंट्री केलेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला सिंकिंग फंडचं इंटरेस्ट मिळालं त्यासाठी एंट्री केली, हे इंटरेस्ट सिंकिंग फंडला ट्रान्सफर केलं त्यासाठी एंट्री केली, परत त्या ठिकाणी प्रॉफिट्स मधून सिंकिंग फंड क्रिएट केला आणि हे इंटरेस्ट आणि तो सिंकिंग फंड इन्व्हेस्ट केला त्यासाठी एंट्री, आणि परत दुसऱ्या वर्षी डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स राईट ऑफ केलाय. म्हणजे सेकंड इयरला आपण इथं परत 5 एंट्रीज त्या ठिकाणी केल्या. ह्याच एंट्री परत पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षी कंटिन्यू होतील. इंटरेस्ट जेवढं मिळेल त्या ठिकाणी ते तेवढं रिइन्व्हेस्ट केलं जाईल. म्हणजेच ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण जर्नल एंट्रीज फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स इन सिंकिंग फंड मेथड, त्यालाच आपण डिबेंचर रिडम्पशन फंड मेथड असं म्हणतो, त्या ठिकाणी बघितलेले आहे. थँक्यू.